नाश्ता हा आपल्या दैनंदिन दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. रात्रीच्या झोपेनंतर शरीराला ऊर्जेची गरज असते, त्यामुळे नाश्ता करणं आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा बहुतांश जण सकाळी जड मसालेदार पदार्थ खातात, त्यामुळे दिवसभर अपचनाचे त्रास होतात. तसंच ठराविक वेळेनंतर नाश्ता केल्यानंही त्रास होण्याची शक्यता असते. नकळत सकाळी काही चुका केल्यानं दिवसभर आळस येतो, त्यामुळे नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती, नाश्ता करताना कोणत्या चुका टाळाव्यात हे आपण जाणून घेऊया. पोषण तज्ज्ञ सांगतात, नाश्ता करण्याची योग्य वेळ सकाळी 7 ते 9 दरम्यानच असते. 10 नंतर नाश्ता करणं टाळावं. तसंच नाश्त्यात नेहमी हलके आणि प्रथिनयुक्त पदार्थ असायला हवेत. यामुळे चयापचय वाढतो आणि शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते, त्यामुळे दिवसभर ताजतवानं वाटतं. नाश्त्यानंतर लगेच आंघोळ करणं टाळावं, कारण आयुर्वेदानुसार आंघोळीमुळे शरीरातील पाचनशक्ती कमी होते, ज्यामुळे अन्नाचं पचन मंदावतं. जर तुम्ही नाश्त्यानंतर लगेच आंघोळ करत असाल तर ही सवय आजच बदला. बरेच लोक झोपेच्या खराब चक्रामुळे नाश्ता वगळतात, पण तुम्हाला माहिती आहे का की ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. कारण रात्री झोपल्यानंतर सकाळी शरीराला ऊर्जेची म्हणजेच ग्लुकोजची आवश्यकता असते आणि नाश्ता न केल्यानं तुम्हाला दिवसभर खूप थकवा जाणवू शकतो. आता बऱ्याचदा लोक नाश्त्यात खूप कमी अन्न खातात, ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळत नाहीत. यामुळे दिवसभर थकवा आणि सुस्ती जाणवू शकते. त्यामुळे नाश्ता हा पोटभर करावा. फक्त ते पदार्थ प्रथिनयुक्त आणि पोषक असले पाहिजेत.